पैसा हा हातावरती एकच रेषा दाखवते, ती म्हणजे भाग्यरेषा. ओके. भाग्यरेषा कुठे असते तर शनीच्या खाली कुठूनही सुरुवात झालेली रेषा जी शनीकडे जाते ती भाग्यरेषा. तर लग्न आहे, ब्रेकअप्स आहे किंवा अफेअर्स आहे, तर हे सगळं कशा पद्धतीने कळतं? खूप क्लिअर आणि त्याच्या वर्षासकट कळतं. अरे कितव्या वर्षी झालेलं आहे, काय झालेलं आहे. दोघांनाही जर संतती प्राप्ती होणार असेल तरच संतती होणार आहे. एकाच्या हातात संतती प्राप्ती आहे, दुसऱ्याच्या हातात नाहीये म्हणल्यावर संतती होणार नाहीये. त्याच्यानंतर हे गुरुचं बोट आहे. गुरुचं बोट जर का छोटं असेल किंवा वाकडं असेल, अशा व्यक्तीची कामं अडकणं, त्याच्यावरती खोटे आरोप होणं आणि त्याचे पैसे अडकणं हे होतच होतं. हातावरती तीळ हा वाईटच, ओके. कुठेही असू देत. त्याच्यात जन्मतः असलेले तीळ ते त्रास हळूहळू आणि थोडे थोडे देतात. अच्छा. पण जे अचानक तीळ येतात ते सडन आणि खूप मेजर त्रास देतात. आयुष्यभरात तुम्हाला कधीही पैसे कमी न पडणारं एक चिन्ह हातावरती, ते म्हणजे तुमचा हा जो अंगठा आहे, त्या अंगठाचा जो सांधा आहे तिथं जर गव्हाच्या आकाराचा येव जर असेल, ते जर असेल तर तुम्हाला आयुष्यभर कधीही पैसे कमी पडणार नाही. आता जी मी गोष्ट सांगणार ती कुठल्याच पुस्तकात अजूनही लिहिलेली नाहीये, ती माझ्या अनुभवावरनं मला कळलेली आहे. नमस्कार. लोकमत भक्तीच्या पॉडकास्टमध्ये मी कविता कुलकर्णी तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्याकडे म्हणतात ना की आपलं भविष्य आपल्याच हातात असतं. 100% खरं आहे की आपलं भविष्य आपल्याच हातात असतं. ते भविष्य आपण आपल्या हाताने घडवू सुद्धा शकतो आणि बिघडवू सुद्धा शकतो. पण आपण जे भविष्य घडवू पाहतोय ते नक्की तसंच घडणार आहे का, की वेगळं काही घडणार आहे? नक्की काय लिहिलंय आपल्या नशिबात याचे संकेत मात्र हातावरच्या रेषा देतात असं मी नाही, हस्तरेषा शास्त्र सांगतं. आणि याच संकेतांचा अर्थ जर आपण समजावून घेतला तर आपलं आयुष्य नक्कीच सोपं होईल, नाही का? पण मग आपल्याला या संकेतांचा अर्थ समजून सांगणार कोण? अर्थात आपले आजचे पाहुणे. आज आपल्याकडे आलेले आहेत हस्त सामुद्रिक शास्त्र तज्ञ प्रद्योत पेंढारकर सर. सर, तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार, धन्यवाद. मित्रांनो, सरांबद्दल सांगायचं तर 2014 साली सरांनी हस्त सामुद्रिक शास्त्राचं शिक्षण पूर्ण केलं आणि तेव्हापासून सर अनेक नामवंत कलाकार, राजकारणी तसंच सामान्य लोकांना सुद्धा या शास्त्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देत आहेत. आज आपण सरांकडनं याच संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत आणि आपल्या मनातले प्रश्न सुद्धा विचारणार आहोत. शास्त्रोक्त ज्योतिष केंद्र नावाने सरांचे क्लासेस सुद्धा आहेत. त्या माध्यमातून सुद्धा सर अनेकांना शिक्षित करतायत या शास्त्राबद्दल. चला तर मग सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी पहिला प्रश्न मी हाच विचारेल की हे जे हस्त सामुद्रिक शास्त्र आहे, पामेस्ट्री ज्याला म्हटलं जातं, ते सामान्य माणसांना कशा प्रकारे मदत करतं? मी म्हणेन प्रत्येक माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती कुठल्या ना कुठल्या प्रकारचा एक गायडन्स लागत असतो. निर्णय आपण घेत असतो का? हो, निर्णय घेतच असतो. पण तो निर्णय घेताना तो निर्णय चुकीचा आहे का, बरोबर आहे का, मला याच्यानंतर काही अडचण येईल का, किंवा याच्यात यश कितपत येईल, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतो. तर माझं म्हणणं आहे, आयुष्यातला कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना हस्त सामुद्रिक शास्त्र असेल किंवा कुठलाही ऑकल्ट सायन्स असेल, त्याचा खूप जास्त मदत होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला बिझनेस चालू करायचा तर बिझनेस आत्ता चालू करायचा का अजून काही महिने थांबून चालू करायचा, पार्टनरशिपमध्ये करायचा का एकट्याने चालू करायचा, मग ती प्रोप्रायटरशिप असली पाहिजे का प्रायव्हेट लिमिटेड असली पाहिजे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवसायाच्या बाबतीत आपल्याला हातावर न देता येतात. लग्नाचा विषय असेल तर लग्न कधी करावं, नंतर लग्न ज्याच्याशी करतोय त्याच्याशी आपलं व्यवस्थित जमेल का, संतती प्राप्ती आहे का, विवाहात काही अडचणी नाही आहेत ना, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला हातावर न कळतात. एखादी व्यक्ती आजारी पडली असेल तर त्या व्यक्तीचा आजार तो किती काळ टिकणार आहे, कधी त्यातनं त्याला सुटका मिळणार आहे, म्हणजे कधी तो बरा होणार आहे किंवा तो बरा होणार आहे की नाही, या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्याला हातावर न कळतात. त्यामुळे माझं म्हणणं आहे की कुठलाही विषय असू देत, त्याचं मार्गदर्शन आपल्याला हातावर घेताच येतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीतच याचा फायदा आहे. आणि मग हात जो आपण बघतो तर तो तुम्ही कुठला हात बघता, डावा उजवा? बेसिकली ना, खूप आधीपासून एक चालत आलेलं आहे की पुरुषांचा उजवा हात बघायचा आणि स्त्रियांचा डावा हात. पण मी जी प्रॅक्टिस करत आलेलो आहे, आम्हाला आमच्या गुरूंनी जे शिकवलेलं आहे की दोन्ही हात आपण बघितलेले पाहिजेत. आता दोन्ही हात म्हणजे काय, तर डावा हात किंवा जो इनॅक्टिव्ह हँड म्हणू आपण, म्हणजे जो लेफ्टी असेल त्याचा डावा हात हा ऍक्टिव्ह हँड आहे आणि उजवा हात हा इनॅक्टिव्ह हँड आहे. तर आपण ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह हँड बद्दल बोलू. तर इनॅक्टिव्ह हँड जो आहे तो प्रारब्ध आहे, ते घेऊन आलेलो आहे आपण. अच्छा. आणि ऍक्टिव्ह हँड जो आहे
तो आत्ता आपण जी काही कर्म करतोय त्याच्यामुळे हातात जे काही बदल झालेले आहेत, ते आपल्याला ऍक्टिव्ह हँडवर दिसतील. बरेचदा तुम्ही बघा तुमच्या दोन्ही हातांवरच्या रेषा वेगवेगळ्या आहेत. हो. खूप कमी लोक असतात ज्यांची प्रारब्ध आणि सध्याचं कर्म हे सेम आहे. त्यामुळे दोन्ही हात हे चेक केले पाहिजेत. फक्त जेव्हा आपण वेटेज देतो तेव्हा डाव्या हाताला किंवा इनॅक्टिव्ह हाताला हे 30% फक्त वेटेज आहे आणि ऍक्टिव्ह हाताला म्हणजे उजव्या हाताला हे 70% वेटेज दिलं जातं. पण जेव्हा महत्वाची आयुष्यातली घटना चेक करायची असेल, म्हणजे काही क्रिटिकल इलनेस असेल, काही ऍक्सिडेंट्स असतील, काही ऑपरेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी चेक करताना दोन्ही हातांचं चेक करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे ते जे एक आपण परंपरागत ऐकत आलोय की स्त्रियांचा डावा हात बघा आणि पुरुषांचा उजवा, तर त्याला काही फारसं तथ्य नाही म्हणून, कारण की आता स्त्रिया पण बऱ्यापैकी तेवढेच ऍक्टिव्हली कामं करतात. मी म्हणेन स्त्रिया या पहिल्या घर तर सांभाळत असतात, आता देश पण सांभाळतात. त्यामुळे असं त्याच्यात बायफर्गेशन करण्याचं काहीच कारण नाहीये. दोघांचाही दोन्ही हात चेक करणं गरजेचं आहे. वेटेज फक्त 70-30 असं असतं. बरोबर. प्रश्न कसा आहे त्यानुसार तुम्ही हात कुठला बघायचा ते निवडता. नाही, हात दोन्ही बघतो. ओके. 12 वर्षाच्या खाली जर मूल असेल आणि त्याचे जर काही महत्वाचे प्रश्न असतील तर डाव्या हाताला जास्त प्रेफरन्स दिला जातो. बरोबर. पण मग मी आता एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते की श्रीमंतांच्या हातावर अशा कुठल्या रेषा असतात ज्या आपल्यासारख्या सामान्यांच्या हातावर नसतात? बेसिकली श्रीमंती किंवा पैसा आपण ज्याला म्हणू, पैसा हा हातावरती एकच रेषा दाखवते, ती म्हणजे भाग्यरेषा. भाग्यरेषा कुठे असते तर शनीच्या खाली हातावरनं कुठेही तयार झालेली किंवा कुठूनही सुरुवात झालेली रेषा जी शनीकडे जाते ती भाग्यरेषा. आता बऱ्याचदा कसं होतं, भाग्यरेषा चांगली असते पण बाकीचे जे काही ग्रह आहेत, ग्रह उंचवटे, ते खराब झालेले असतात. त्यामुळे श्रीमंतांचा हात जर बघायचा असेल आपल्याला तर भाग्यरेषा आणि त्याच्यासोबतच त्याला असलेली इतर ग्रहांची साथ, हे सगळं बघावं लागतं. अच्छा. आणि मग एखाद्या बाळाचा किंवा एखाद्या लहान मुलाचा हात बघून हे सांगता येतं का की म्हणजे तो यश किती मिळवणार आहे आयुष्यात? नक्कीच सांगता येतं, पण आम्हाला जे शिकवलं आहे त्याच्यात असं आहे की वयाच्या 12व्या वर्षापर्यंत तुम्ही शक्यतो हात बघू नका. त्याला कारण असं आहे की माणूस इथे प्रत्येक गोष्ट भोगायला आलेला आहे आणि उपभोगायला आलेला आहे. तुम्ही वयाच्या 12व्या वर्षापर्यंत त्याच्या भोगण्यात आणि उपभोगण्यात लोडबुड करू नका. बरोबर. जे काय त्याला भोगू देत, जे काय आहे त्याला उपभोगू देत, सगळं करू देत. जेव्हा महत्वाचे निर्णय घ्यायचे म्हणजे शिक्षणातल्या गोष्टी ठरवायच्या, करिअर ठरवायचे, तेव्हा मग आपण त्याचा हात बघून त्याला मार्गदर्शन करू शकतो की या गोष्टी तुझ्या चुकीच्या आहेत, या गोष्टी तू बदलल्या पाहिजेत. त्याच्यात अजून एक कारण असं आहे, 12व्या वर्षाच्या आधी जर मी त्याला सांगितलं की तुझा बुध खराब आहे त्यामुळे तुला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, त्या मुलालाच काही कळणार नाही म्हणजे काय करायचंय. बरोबर. पण जसा तो 9वी 10वीत जाईल त्याला काही उदाहरणं देता येतील आपल्याला की तुझ्या शाळेत असं होतं, त्याचा अर्थ हे आहे, तेव्हा त्याला त्या गोष्टी कळतील आणि तो गोष्टी मग ऍक्सेप्ट करून तो बदल करेल. 12व्या वर्षाच्या आधीच्या मुलांना तसंही आपण ज्या काही गोष्टी सांगतो त्यात तशाही त्यांना डोक्यावरनं जातात, ते स्वतःत काही बदल करू शकत नाही, त्यापेक्षा त्यांना एन्जॉय करू देत त्यांचं लाईफ. बरोबर. मग असं जर विचार केला तर आयुष्याच्या कोणत्या कोणत्या टप्प्यावर आपण या शास्त्राची मदत घ्यायला हवी असं वाटतं तुम्हाला? माझं म्हणणं आहे, जसं मगाशी सांगितलं की आयुष्याच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावरती तुम्ही मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. माझं म्हणणं नाही की माझ्याकडनंच, माझं म्हणणं आहे कोणाकडनंही, पण मार्गदर्शन घ्या. बऱ्याचदा असं होतं, आता तुमच्या हातात समजा बिझनेस नाहीच आहे आणि तुम्ही बिझनेस चालू केला, तुम्ही जाणारच आहात, अपयशी होणारच आहात, तुमचं लॉस होणारच आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचे निर्णय कोणते तर व्यवसाय, नोकरी, लग्न, संतती, लग्नातनं विभक्त होणं, परदेशी शिक्षणाला जाणं, परदेशी जॉबसाठी जाणं, हे कुठलेही महत्वाचे निर्णय घ्यायचे असतील तर तुम्ही एकदा मार्गदर्शन घेतलं पाहिजे की ह्या घेतलेल्या निर्णयाने मला पुढे जाऊन मानसिक किंवा आर्थिक काही लॉस नाही येणार. एवढं फक्त आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि हे बघत असताना जसं तुम्ही लग्नाचा उल्लेख केला, तर लग्न आहे, ब्रेकअप्स आहे किंवा अफेअर्स आहे, तर हे सगळं कशा पद्धतीने कळतं? खूप क्लिअर आणि त्याच्या वर्षासकट कळतं. कितव्या वर्षी झालेलं आहे, काय झालेलं आहे, सिंगल साइडेड अफेअर होतं का, डबल साइडेड होतं, किंवा ते ब्रेकअप कसे झालेले आहेत, त्याच्यामुळे व्यक्तीला मानसिक त्रास झालेत का, लग्न कितव्या वर्षी आहे, लग्नानंतरचे काही अफेअर्स आहेत का, त्याच्यानंतर लग्नानंतर हातात काही वाद आहेत का, या सगळ्या गोष्टी हातावरनं कळतात. फक्त त्या कुठल्याही एका रेषेवरनं कळत नाही, त्याचं कॉम्बिनेशन बघावं लागतं. रेषा आणि ग्रह उंचवटे आणि 2-3 रेषा, असं सगळं कॉम्बिनेशन बघितल्यावर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतात. म्हणजे कुठलीही एक रेष हे नाही सांगत, कुठलंच तुमच्या आयुष्यातले कुठलीच घटना हे तुमचं एक रेष ठरवत नाही. रेषा काय सांगतात तर कधी घडणार आहे आणि काय घडणार आहे ते उंचवटे सांगतात. हे कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे एक रेष बघितली आणि झालं असं नाही होत. बरोबर.
आयुष्याचे जे आपले मुख्य टप्पे आहेत, मग त्याच्यासाठी कोणत्या महत्वाच्या रेषा बघितल्या जातात? आता हातावरती मुख्य 5 रेषा आहेत. हम्म, एक तर आयुष्य रेषा, हम्म, मस्तक रेषा, हृदय रेषा, भाग्य रेषा आणि विवाह रेषा. ओके. या 5 रेषा ज्या आहेत त्या कधीच बदलत नाहीत, हम्म, जशा आहेत तशाच असतात. बरोबर. आयुष्य रेषेवरनं काय कळतं तर तुमच्या आयुष्यात येणारे चढ उतार, तुम्हाला येणारे आजार, ऍक्सिडेंट, कोर्ट केस, तुरुंगवास, हे सगळं आपल्याला आयुष्य रेषेवरनं कळतं. अच्छा. मस्तक रेषेवरनं काय कळतं तर त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता कळते, शिक्षण किती होईल ते कळतं, शिक्षण परदेशात होईल इथे होईल ते कळतं. हृदय रेषेवरनं त्या व्यक्तीचा स्वभाव कळतो, तो लोकांशी कसा वागणार आहे, हम्म, तो स्वतःशी कसा वागणार आहे, त्याचं प्रेमसंबंध कसे असणार हे सगळं कळतं. भाग्यरेषेवरनं पैसा, आर्थिक सगळ्या गोष्टी, घर, गाडी, व्यवसाय करावा की नाही, परदेशी जावं की नाही, हे सगळ्या गोष्टी भाग्यरेषेवरनं कळतात. विवाह रेषेवरनं विवाह कधी होणार आहे, कसा होणार आहे, विवाहानंतर काही अडचणी आहेत का, विवाहामध्ये काही अडचणी आहेत का, या सगळ्या गोष्टी विवाह रेषेवरनं कळतात. सो ह्या 5 रेषांवरनं आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या 5 लाईनच्या कॉम्बिनेशनवरनं आपल्याला देता येतं. मिळवता येतं. येस. मी असं पण ऐकलं होतं की जेवढी जीवन रेषा लांब तेवढं आयुष्य, भरपूर आयुष्य, आणि बरं. जेवढी ती कमी तेवढं कमी आयुष्य. तर म्हणजे हे कितपत खरं आहे? हे पूर्णपणे खोटं आहे. अच्छा. बेसिकली इतकी लोक आहेत ज्यांची आयुष्यरेषा म्हणजे वयाच्या 20व्या-25व्या वर्षी ती तिथनं फेंट होते. आयुष्यरेषा छोटी असते. हम्म. आयुष्यरेषा ती एक फाटा भाग्यरेषेत मिळालेला असतो आणि ती पुढे भाग्यरेषा आयुष्यरेषेचं काम करते. ओके. पण जेव्हा आयुष्यरेषा छोटी असते तर अशा लोकांना एक त्रास नक्की असतो, त्यांना लो बीपी असतं. अच्छा. हा. ज्या ज्या प्रेक्षकांची आयुष्यरेषा छोटी आहे हम्म, तिथून जाऊन ती भाग्यरेषेला मिळाली, सगळ्यांनी चेक करा. चक्कर येण्याचे त्रास हम्म, किंवा गर्दीत गेल्यानंतर घुसमटण्याचा त्रास, हम्म. घाम येण्याचा त्रास हा त्यांना होतोच होतो आणि अच्छा. त्यांचं लो बीपी होतं. हम्म. पण त्यांचं आयुष्य कमी आहे हे पूर्णपणे खोटं आहे. बरोबर. Yes. कारण की मग भाग्यरेषेवरनं पैसा बघतात तुम्ही बरोबर. सांगितलं. तर मग ती भाग्यरेषा म्हणजे कशी, त्याला भरपूर ती लांब स्पष्ट असावी लागते की कशी असावी लागते? भाग्यरेषेचं मुख्य काय आहे ना, ती जेवढी बारीक सरळ हम्म, तेवढी ती जास्त पैसा देते. अच्छा. ती जाड आहे, ओबडधोबड आहे किंवा सरळ आयुष्य याच्या शनीच्या बोटाकडे चाललेली नाही, अशा वेळेस ती पैसा टिकू देत नाही. ओके. पैसा येतो पण जातो. पैसा येतो पण सेव्हिंग नाही होत. बरोबर. सर, तुमच्याकडे आता बरेच लोक येत असतील मार्गदर्शनासाठी, तर तुम्ही त्यातला एखादा आम्हाला किस्सा सांगू शकतात का, की कशा पद्धतीने तुम्ही गाईड केलं आणि त्यातनं समोरच्याची समस्या दूर झाली? आता भाग्यरेषेत बऱ्याचदा कसं होतं ना की भाग्यरेषा समजा तुटलेली आहे हम्म, आणि ती दुसरीकडनं चालू झालेली आहे. हम्म, बऱ्याचदा त्या याचा आणि त्यांना चंद्रावरती जर रेषा आहेत, हम्म. याचा अर्थ असा असतो की त्यांना परदेशात खूप जास्त पैसा मिळणार आहे. अच्छा. आता एक माझ्याकडे क्लायंट होता, त्याचं साधारण वयाच्या 28-29व्या वर्षी जॉब गेला होता. हम्म, जॉब त्याला साधारण 25-26ला लागला आणि 29ला जॉब गेला. तो माझ्याकडे आला की सर असं असं झालंय. मी त्याला म्हटलं तू जर परदेशात ट्राय केला ना तुला खूप चांगला पैसा मिळेल. तू जोवर भारतात इथे तुझ्या जन्म ठिकाणी तू जॉब करणार आहेस तोवर तुला पैसा कमी मिळणार आहे. अच्छा. आज तो मस्तपैकी परदेशात आहे, खूप छान पैसा कमवतोय, दुबईत तो आहे, हम्म, हम्म. खूप चांगला त्याचा हे चालली, नोकरी चालली आणि पैसा कमवतोय. याचा अर्थ काय, त्याच्या हातात पैसा होता पण तो इथे नव्हता, परदेशात होता. हम्म. ते जर आपल्याला हातावरनं कळलं तर त्याला आपण तशा पद्धतीने गाईड गाईड करू शकतो. करू शकतो. बरं. आणि मग करिअरसाठी तुम्ही कसं गाईड करता, आणि करिअरसाठी कुठल्या रेषा बघितल्या जातात हातावर? आता भारतामध्ये करिअरचे 3 प्रकार आहेत मुख्यतः. एकतर सरकारी नोकरी, हम्म, एकतर प्रायव्हेट जॉब हम्म, किंवा मग बिझनेस. हम्म, हे 3च प्रकार मुख्यतः आहेत. हम्म. आता ते हातावरनं कसे बघितले जातात तर भाग्यरेषा ही सरळ सोट असेल ओके. तर अशा व्यक्तींनी गव्हर्नमेंट जॉब करावा. हम्म, म्हणजे चंद्रापासून सुरू होऊन शनीपर्यंत जी जाते हम्म, अशी असेल तर 100% त्यांनी हे करावं, हम्म. गव्हर्नमेंट जॉब. आता माझ्याकडे मध्येच एक क्लायंट आलं होतं, हम्म. त्यांनी मला त्यांच्या हाताचा फोटो पाठवला आणि त्यांचा प्रश्न वेगळाच होता. ते एका वेगळ्या केसमध्ये अडकले होते. पण मला हात बघितल्या जाणवलं की ही सरकारी नोकरीचा अच्छा. हात आहे. मी सरांना विचारलं की सर तुम्ही सरकारी काही जॉब करते का? पण हो जॉबमध्ये होतो पण आता सस्पेंड झालोय. बापरे. कारण काय होती ती वेगळी, हम्म, पण ती व्यक्ती चांगल्या सरकारी जॉबवरती होती आणि काही कारणास्तव ते सस्पेंड झाले होते. हम्म, पण ह्या गोष्टी पण आपल्याला हातावरून लगेच कळतात की ते सरकारी जॉब नोकरीचा हात आहे तो. हम्म, हम्म. आता जॉब कोणी करावा ज्यांची भाग्यरेषा जी आहे ती तुटक आहे का, तर Okay. स्विच म्हणजे जॉबवाले कायम स्विच करतात. हम्म, हम्म, पूर्वीच्या काळी हे व्हायचं की ज्या ठिकाणी सुरुवात झाली त्याच ठिकाणी रिटायरमेंट. हम्म.
टाटा असेल, SK असेल, बरोबर. अशा कंपन्यांमध्ये. पण आता तो ट्रेंड नाही राहिलेला. नाही. हा. आता तुम्ही जर बघाल तर लोक सारखी स्विच करतात, एक 3 वर्षांनी 5 वर्षांनी लगेच चेंज करतात. सो अशा लोकांच्या हातावरती भाग्यरेषा ही सारखी वेगवेगळ्या ठिकाणून निघालेली दिसते. हम्म. आणि बिझनेसची जर तुम्ही बघाल तर एका वेळेला पॅरलल 2 ते 3 भाग्यरेषा बिझनेसवाल्यांना असतात. आता असं का, तर कुठलाही बिझनेसमन घ्या तुम्ही, एकच बिझनेस करत नाही. हम्म. दर थोड्या दिवसांनी, थोड्या वर्षांनी त्याला नवीन काहीतरी करायचं असतं. जोड व्यवसाय करतो Yes. प्रत्येक गोष्ट. त्यामुळे मग त्याला एकापेक्षा जास्त भाग्यरेषा असतातच. मग अच्छा. अशा लोकांना मी सांगतो तुम्ही बिझनेस करा. हम्म. सो या 3 गोष्टी अशा हातावरनं बघितल्या जातात. बरोबर. लग्नासाठी मार्गदर्शन कशा पद्धतीने करता मग तुम्ही? आता याच्यात मॅडम कसं आहे माहिती का, लग्नाचा एक खूप मोठा विषय असा आहे. तुमचं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा तुम्ही गुणमिलन केलं असेल. हम्म. प्रत्येक जण गुणमिलन करतो, हम्म. पण गुणमिलनाचा अर्थच कोणाला माहित नाही. हम्म. बरोबर. म्हणजे 30 गुण जुळले याचा अर्थ काय, मला पण नाही माहिती. बरोबर आहे. तर आपण ज्या गोष्टीचा अर्थ माहित नाही त्या गोष्टीवरती पूर्णपणे विश्वास ठेवून लग्न करतो. हम्म. असं कधी झालंय का की 18 पेक्षा जास्त गुण जुळलेत म्हणून कधीच वाद झालेला नाहीये किंवा ते लग्न मोडलेलेच नाहीयेत, नाही असं तर होतच नाही. किंवा कितीतरी- ज्यांनी बघितलेलंच नाहीये, पत्रिकाच बघितलेली नाहीये, ज्यांचे मे बी 18 पेक्षा कमी गुण जुळले असतील आणि म्हणून सगळीच लग्न तुटली आहेत. असं तर अजिबात होत नाही. माझं म्हणणं काय माहिती का, तुम्ही जेव्हा लग्न जमवता ना तेव्हा महत्वाच्या 5 गोष्टी काय बघितल्या पाहिजेत, तर त्या व्यक्तीचा स्वभाव, हम्म. त्या व्यक्तीचा आर्थिक हे कसा आहे, फ्लो कसा आहे, त्या व्यक्तीच्या हातात संतती प्राप्ती आहे का, हम्म. आणि त्या व्यक्तीचं आरोग्य कसं आहे. बरोबर. हे जर तुम्ही 4 ते 5 गोष्टी या ठराविक त्याच बघितल्या तर उलट तुमचं लग्न जास्त काळ टिकेल. कारण जेव्हा माझ्याकडे 2 जण येतात की आम्हाला लग्न करायचंय, तेव्हा मी त्यांना चार्ट करून देतो. ओके. स्वभावामध्ये ही व्यक्ती खूप जास्त बोलणारी आहे, ही अबोले, हम्म. किंवा या व्यक्तीला खूप जास्त राग येतो, ऍडजस्ट तुला करायचंय. हम्म. सो हे चार्ट करून देतो मी. स्वभावामध्ये यांचा चांगला, यांना ऍडजस्ट करायचंय, किंवा नोकरीमध्ये या व्यक्तीला या काळात आर्थिक अडचण येणार आहे, तू जर ऍडजस्ट करणार असेल तरच लग्न कर, हम्म. नाहीतर याला आर्थिक अडचण आली आहे म्हणून तू आता सोडून जाणार असेल तर लग्नच करू नको. बरोबर. किंवा संतती प्राप्ती, दोघांनाही जर संतती प्राप्ती होणार असेल तरच संतती होणार आहे. हम्म. एकाच्या हातात संतती प्राप्ती आहे, दुसऱ्याच्या हातात नाहीये म्हणल्यावर संतती होणार नाहीये. अच्छा, म्हणजे तो योग दोघांच्या हातावर असावा. येस. बरोबर. त्यामुळे मग हात चेक करताना मी दोघांचा चेक करतो की संतती आहे का, हम्म. असेल तर दोघांना कितव्या वर्षी आहे, आणि नसेल तर मी सांगतो की या व्यक्तीला संतती नाहीये, जर तुम्हाला चालणार असेल तरच लग्न करा, हम्म. नाहीतर पुढे जाऊन त्या गोष्टीमुळे वाद होऊन वाद होतात. सेपरेशन नको. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा मी दोघांनाही बोलवतो, ज्यांची लग्न ठरवायची आहेत हम्म. त्या दोघांचेही हात मला पाहिजेत, आणि मग मी ह्या गोष्टी प्रॉपर त्यांना लिहून देतो की याच्यात हे कमी आहे, हे चांगलं आहे, हे कमी आहे, हे चांगलं आहे. ज्याचं जे कमी आहे त्याचं त्यांनी दुसऱ्याने ऍडजस्ट करायचंय, ज्याचं चांगलं आहे त्यांनी दुसऱ्याबरोबर ते एन्जॉय करायचंय. बरोबर. Yes. आता तुम्ही गुणमिलनाचं म्हटलात, तर मग ज्योतिषशास्त्र आणि हस्तसामुद्रिक शास्त्र या दोघांपैकी तुम्हाला प्रभावी कोणतं वाटतं? म्हणून प्रभावी म्हणाल तर ज्योतिषशास्त्र नक्कीच खूप चांगलं आहे. फक्त त्याच्यामध्ये अडचण एक आहे अशी आहे ना हम्म. की जन्मकुंडली काढताना जन्मवेळ ही खूप परफेक्ट लागते. हम्म. जन्म ठिकाण आणि जन्मवेळ, जन्म ठिकाण आणि जन्मदिनांक हम्म. मिळतो लगेच, बरोबर. पण जन्मवेळ कोणालाच मिळत नाही. म्हणजे बाळाची नाळ कापणं आणि हातात देणं याच्यात कमीत कमी 10 मिनिटाचा फरक असतो. मग कुठली वेळ घ्यायची. बरोबर. दुसरी गोष्ट अशी की पुणे शहरामध्ये म्हणजे ठिकाण आलं, हम्म. आज आज समजा तारीख आहे 5 मे, हम्म. आजच्या दिवशी आत्ता समजा 2:30 वाजलेत, 2:30 वाजता कमीत कमी एक 8 ते 10 मुलं जन्माला असतील. हो, मग त्या 8 ते 10 मुलांचं सगळ्यांचं नशीब सेम आहे नक्कीच नाही. का? कुंडली तर सेम आहे त्यांची. बरोबर. पुणे शहरातलं सोडा, जी जुळी मुलं आहेत हम्म. त्या जुळ्या मुलांचं तर सगळंच सेम आहे, जन्म ठिकाण सेम, जन्मवेळ सेम आहे, हम्म. जन्मदिनांक सेम. मग त्यांच्या भविष्यात एवढं का अंतर? खरंच. किंवा आपण न्यूमरोलॉजी घेऊया, हम्म. 2 तारीख असेल, 5 तारीख असेल, 6 तारीख असेल, 7 तारीख असेल, याला जन्मलेले लाखो जण आहेत, हम्म. मग त्यांचं सेम का नाही? ठीक आहे, चला जन्म तारखेनंतर महिना आणि वर्ष पण महत्वाचं असतं, पण फॉर एक्झाम्पल 5/10/2005 या दिवशी जन्मलेले कमीत कमी तुम्ही तुमच्या फेसबुकवर जरी बघितलं तर रोज कमीत कमी 3-4 जण असतात. हो, मग जगामध्ये अशी जन्मलेले कमीत कमी 1000 लोक तरी असतील. बरोबर. मग त्या सगळ्यांचं भविष्य सेम आहे का? त्याच्या उलट मी म्हणतो हाताचं जर तुम्ही बघितलं तर एकतर हाताच्या रेषा या मूल गर्भात असताना 5व्या महिन्यातच तयार होतात. अरे बापरे. हा, म्हणजे तुमचं भविष्य कधी लिहिलं गेलंय? गर्भात असतं. गर्भात तुम्ही 5 महिन्याचे असताना. हम्म.
आणि तुम्ही जेव्हा जुळ्या मुलांचे हात समोर आणा, नाहीतर 1000 लोकांचे हात समोर आणा, तरी त्यातली एक ना एक तर रेष वेगळी आहे जी त्याचं भविष्य बदलतीये. बरोबर. त्यामुळे माझा ह्या शास्त्रावरती विश्वास जास्त काय, हे खूप जास्त पर्सनलाइज्ड आहे. पर्सनलाइज म्हणजे काय, तुमचा हात हा फक्त तुमचाच आहे, इतर कोणाचाच तसा हात नाहीये. कितीही लोक आणा तुम्ही, जगातली कितीही लोक आणा, त्यांचा आणि तुमचा हात सेम नसणारच आहे. बरोबर. आणि ते अॅक्युरसी देतं या Yes, शास्त्रात. त्यामुळे ते अॅक्युरसी देतं. बरोबर. त्यामुळे तुम्ही मला जेव्हा माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात तेव्हा टू द पॉइंट त्यांना उत्तरं का देता येतात, मला त्या रेषेचा अर्थ तोच आहे आणि ती तिथनं निघालेली म्हणजे तसंच होणार आहे हे मला त्यांना सांगता येतं. बरोबर. म्हणून माझा या शास्त्रावरती जास्त विश्वास आहे. तुमच्याकडे जेव्हा क्लायंट येतो तर म्हणजे तुम्ही त्याला काय विचारता? हात तर असतोच त्याचा, Yes. पण त्याच्याबरोबर काही आणखी जन्मतारीख फक्त, बाकी फक्त. काहीच नाही. ओके, फक्त जन्मतारीख लागते. जन्मतारीख आणि त्याचा हात, या एवढंच दोन गोष्टी. म्हणजे ज्यांना बऱ्याच जणांना जन्मवेळ माहित नाही तर त्यांनी हस्तसामुद्रिक शास्त्राचा आधार घ्यायला काहीच हरकत नाही. माझं म्हणणं आहे, तुमची जन्मतारीख माहित नसेल तरी चालेल, तुम्ही या, मला फक्त महिना आणि वर्ष पाहिजे. तुमची बरोबर. जन्म, बऱ्याचदा असं होतं की लोक म्हणतात माझी आई म्हणते 7 तारीख आहे आणि माझी मावशी म्हणते 8 तारीख आहे. हो, असं. हे इतके जण येतात ना माझ्याकडे, त्यामुळे मी त्यांना सांगतो 7, 8 काही असू दे, तुम्ही या, मी बघतो. बरोबर. म्हणजे त्या लोकांसाठी खरंच हे शास्त्र Yes, आधार आहे. कारण खूप की जास्त. आता आमच्या चॅनलवरती पण आम्ही बरेच व्हिडिओ टाकतो ना, तर खाली येतं कमेंट की राशीन भविष्य टाकलं किंवा राशींवरनं काही टाकलं की ते म्हणतात आम्हाला तर रासच माहिती नाही, आम्हाला तर आमची जन्मवेळच माहिती नाही. मग अशांसाठी हा खरंच खूप सुंदर खूप. पर्याय आहे. आणि मॅडम आता तुम्ही राशी भविष्य म्हणलात त्याच्यावर नाही आठवलं, रोजचं राशी भविष्य हा एक स्कॅम आहे. अच्छा. म्हणजे रोज काय बदलणार आहे त्याच्या आयुष्यात. बरोबर. आणि सिंह राशीला लिहिलेलं असतं की आज तुम्हाला धनलाभ होईल. सिंह राशीचे नाही म्हणले तरी 2 लाख लोक असतील कमीत कमी, सगळ्यांना कसा धनलाभ होणार. सगळ्यांना कसं काय पैसे मिळणार. बरोबर. त्यामुळे रोजचं राशी भविष्य वाचून जो माणूस काम करतो ना, त्याची कामं आयुष्यात कधीच होत नाही. बरोबर. तुम्ही याला फक्त गायडन्स म्हणून घेतलं पाहिजे, ना की रोजच्या गोष्टी त्याच्यावरती अवलंबून पाहिजेत. बरोबर. म्हणजे मी स्वतः कर्माच्या सिद्धांतावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी हात बघतो का, हो, कधी जेव्हा महत्वाच्या घटना करायच्या तेव्हाच. रोजच्या कामांना तुम्ही हात बघणार असाल तर तुम्ही कामच नाही करू शकत. बरोबर. स्वतःही जबाबदारी घ्यावी लागते. येस. हातावरच्या रेषा बदलतात असं म्हणतात. हातावरच्या मुख्य रेषा बदलत नाहीत. हातावरच्या फक्त आणि फक्त प्रभाव रेषा बदलतात, ज्या तुमच्या आयुष्यावरती प्रभाव पाडतात त्या. अच्छा. आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. मग आपल्या कर्मानुसार त्या बदलतात 100%. की म्हणजे वयानुसार, कशा? कर्मानुसार. अच्छा. म्हणजे श्रीकृष्णाने एका याच्यातच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, भविष्याला फक्त आणि फक्त 20% दिलेलं आहे त्यांनी. बाकी 80% कर्म, त्याच्यासाठी तुम्ही साधन काय वापरताय ते, त्याच्यासाठी तुम्ही कृती काय करताय ते, आणि त्याच्यासाठी तुम्ही साध्य काय वापरताय ते, ह्याला 80% आहे. आणि त्याच्यानंतर नशीब, त्याला 20% दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही त्या 20% बाकी 80% गोष्टी सोडूच शकत नाही. बरोबर. एक वेळ 20% ओढता येतील पण 80% ओढता येणार नाही. बरोबर. ते आपल्यालाच घ्यायला लागते जबाबदारी. पण त्या 20% जेव्हा तुमच्याकडे लोक येतात, काही समस्या असतात की दिसतात ज्या तुम्हाला हातावरनं, मग त्याला काही उपाय म्हणजे करता येतात? उपाय खूप साधे सोपे करता येतात. आता तुम्हाला मी काही उदाहरणं देतो, तुमच्या प्रेक्षकांना त्यांच्या हातावरनं बघता येतील त्यांना हे प्रॉब्लेम आहेत का. म्हणजे त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही. तुमचा हात जेव्हा तुम्ही बघणार आहात तेव्हा करंगळी तुमची बघा. ओके. करंगळी जर तुमची वाकडी असेल किंवा छोटी असेल करंगळी, तर अशा व्यक्तीला स्वतःची मतं मांडता येत नाहीत. अच्छा. अशी व्यक्ती खूप जास्त अबोल असण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही चेक करा की तुमच्या घरात जर कोणी व्यक्ती बोलतच नाहीये, अशा व्यक्तीची करंगळी जाऊन चेक करा. ती वाकडी तरी असेल, नाहीतर थोडी छोटी तरी असेल. आता वाकडी म्हणजे काय, तर तुम्ही असं बघताना ती वाकडी नाही जाणवणार, पण हात उलटा करून बघा, ती अशी झुकलेली असेल. अच्छा. बरोबर. त्याच्यानंतर हे गुरुचं बोट आहे. गुरुचं बोट जर का छोटं असेल किंवा वाकडं असेल, अशा व्यक्तीची कामं अडकणं, त्याच्यावरती खोटे आरोप होणं आणि त्याचे पैसे अडकणं हे होतच होतं. अरे बापरे. हा, इतके साधे सोपे मी तुम्हाला डायरेक्ट चेक करता येतील अशा गोष्टी सांगतो. तिसरी गोष्ट, शनीचं बोट आहे. शनीचं बोट जर वाकडं असेल, शनी म्हणजे पैसा, साठवणूक. साठवणूक शरीराची पण आणि पैशाची पण. मग शरीराची साठवणूक कुठे होते, पोटाच. त्यामुळे पोटाचे आजार आणि पैसे न टिकणं, ही गोष्ट जर शनीचं बोट वाकडं असेल तर होतं. स्त्रियांमध्ये गायनेकोलॉजिकल इश्यूज 100% लोकांनी चेक करायचं. जर त्यांचं शनीचं बोट वाकडं असेल, मधलं बोट, पैसा टिकणार नाही. त्याच्यानंतर पोटाचे किंवा स्त्री असतील तर गायनेकोलॉजिकल इश्यू असणारच असणार. ह्या गोष्टी लगेच हातावरनं आपल्याला कळतात.
आता मग त्याच्यावर रेमेडीज काय आहेत? अगदी साध्या सोप्या रेमेडीज मी देतो. म्हणजे गुरु खराब असेल हम्म. तर दर गुरुवारी दत्त महाराज, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचे. तिथं पिवळं फुल, हरभरा डाळ आणि गुळ एवढं फक्त व्हायचंय. ना याला तुम्हाला काही पैसे पडत आहेत, ना तुम्हाला खूप मोठं काही कष्ट करायचं. साधा सोपा उपाय. बरोबर. तुमचं बुध खराब आहे समजा, म्हणजे तुम्हाला करंगळी खराब आहे आणि तुम्हाला एक्सप्रेस करायला त्रास होतो, अशा लोकांना मी सांगतो तुम्ही दर गुरुवारी गाईला हिरवा चारा द्यायचा तुमच्या हाताने. अच्छा. दुसरी गोष्ट, एक जेड नावाचं एक ब्रेसलेट असतं, ते ब्रेसलेट घालायचे. जेड हे बुधाचं उपरत नाही, बुध म्हणजे वाचा आणि व्यापार. So त्याच्यासाठी तो उपाय करायचा. शनीचं बोट वाकडं असेल तर खूप साधा सोपा उपाय आहे त्याला. रोज सकाळी सूर्योदयानंतर पहिल्या तासात म्हणजे 6:30 ते 7:30 या वेळात 20 मिनिटं चालायचे. अरे वा, हा तर किती चांगला आता उपाय. ह्याचं काय आहे, तर आपल्या पायामध्ये शनी महाराज असतात. आपण जेवढं जास्त चालू सकाळी तेवढा शनी ऍक्टिव्हेट होतो आणि कामं मार्गी लागतात. आता त्याच्यात एक अट अशी आहे की तुम्हाला चालताना कुठल्याही बंदिस्त ठिकाणी, म्हणजे बऱ्याचदा मला लोक म्हणतात मी जिम मध्ये ट्रेडमिलवर चालतो, नाही, किंवा मी ग्राउंड मध्ये राऊंड मारतो, नाही चालत. कारण शनी ऑलरेडी तुम्हाला अडकवत असतो आणि तुम्ही जर एकाच ठिकाणी फिरत राहिला तर तो शनी जास्त अडकवतो. मग अशा वेळेस काय करायचं, सरळ लांब चक्कर मारायची. 10 मिनिटं लांब चालत जायचं, 10 मिनिटात सरळ चालत यायचं. अशाने सर्वात महत्वाचं काय होतं, तुमच्या माइंड ओपन होतं सकाळी तुम्ही जेव्हा चालता तेव्हा. आणि शनी काय करतो तर तुमच्या गोष्टी अडकून ठेवतो, कामं अडकून ठेवतो. जेव्हा तुमचं माइंड फ्रेश होतं, तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. त्याच्यात माझी अट अशी अजून एक असते, हेडफोन्स किंवा गाणी ऐकत अजिबात चालायचं नाहीये. तुम्ही शांतता ठेवून चालणं गरजेचं आहे, तर तुमचं माइंड ओपन होणार आहे, तुम्हाला विचार येणार आहेत वेगवेगळे, आणि तुम्ही अडकलेल्या गोष्टींमधनं कसं बाहेर पडायचं हे तेव्हा तुम्हाला सुचणार आहे. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही जर पाळल्यात ना तर खूप जास्त फायदा होतो. हे खूपच छान उपाय सांगितले तुम्ही. म्हणजे कारण मी पण चालायला गेली तर कानात काहीतरी घालेल, काहीतरी गाणे आपण वगैरे. ती कृती म्हणून करतो, बरोबर. ती कृती नाही करायची आपल्याला. त्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे हे एवढे साधे सोपे उपाय असतात माझे. माझं म्हणणं एक असतं की माझ्याकडे आलेला कुठल्याच ज्योतिषाकडे, माझ्याकडे कशाला, कुठल्याच ज्योतिषाकडे आलेला माणूस हा सुखी होऊन किंवा आनंदी झालाय म्हणून माझ्याकडे आलाय असं होत नाही. दुःखी असतो, त्रासलेला असतो, पैशाच्या अडचणी असतात, काही ना काहीतरी अडचणी असतात म्हणून येतो. मग मी त्याला जर 80,000चा तू पाचू घाल किंवा 15-20 हजाराचा तू पुष्कराज घाल असे जर उपाय सांगितले तर ते मलाच त्रासदायक होणार आहे. त्याशिवाय मी उपाय काय सांगतो, हे सगळे असे उपाय सांगतो. जास्तीत जास्त एक 850 ते 1000 रुपयापर्यंतचे एक ब्रेसलेट मी त्याला सजेस्ट करतो. बस 1500 रुपयाच्या पुढे माझे कुठलेही उपाय नसतात. म्हणजे जे व्यक्ती त्रासलेला आहे त्याला अजून त्रासात टाकण्यात काहीच अर्थ नाही. ब्रेसलेट कुठले वापरायला सांगता तुम्ही? ते काही स्पेसिफिक आहेत का? मॅडम ब्रेसलेट कसं झालंय माहिती का, आजकाल हे जे आलेलं आहे इंटरनेट, त्याच्यात एक सर्रास औषध सांगितलं जातं की हे ब्रेसलेट घाला हे होईल. ते कसं आहे म्हणजे क्रोसिन सारखं आहे, क्रोसिन घ्या तुम्ही बरे व्हाल. माझं म्हणणं प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आजार हा वेगळा आहे आणि त्या आजारासाठी औषध हे पण वेगळंच असलं पाहिजे. जसं आपण म्हणतो की 2 नंबरच्या लोकांचा सगळ्यांचा स्वभाव तसा नसणार आहे, तसंच ते आता एक आलंय मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणून आलंय खूप जास्त, किंवा पायराईटचं ब्रेसलेट किंवा मनी मॅग्नेट ब्रेसलेट, ते सगळ्यांनाच नाही ना कामी होऊ शकत. म्हणजे समजा तुम्हाला तो आजारच नाहीये, तर मनी मॅग्नेट ब्रेसलेट जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात 3 ते 4 स्टोन्स एकत्र असतात. म्हणजे तुमचा खरा आजार काय काही बघितलं जात नाही. त्याच्यात सर्दीचं पण औषध दिलं जातं, खोकल्याचं पण दिलं जातं, तापाचं पण औषध दिलं जातं. म्हणजे कशातनं तरी तुम्हाला बरं वाटेल म्हणून ते ब्रेसलेट दिलं जातं, पण ते स्पेसिफिक कुठल्याच त्रासासाठी नाहीये. त्यापेक्षा माझं म्हणणं असतं तुम्हाला कुठलेही ब्रेसलेट घालायचे किंवा तुम्हाला कुठलेही रत्न घालायचे तर आधी तुमचा निगेटिव्ह पॉईंट काय आहे ते बघा. म्हणजे जसं मी म्हणलं बुध खराब असेल तर तुम्हाला बोलता येणार नाही, अशा वेळेस तुम्ही पाचू घाला चालेल, पण खरंच तुम्हाला पाचूची गरज आहे का, नाहीतर पाचू घालून तुम्ही उलट उद्धटपणे बोलू शकता असं पण. हा त्याचा निगेटिव्ह तो काय करणार आहे, ती ताकद वाढणार आहे. जर माणूस आधीच खूप छान बोलत असेल आणि त्याची बोलण्याची ताकद अजून वाढल्यावर तो उद्धटच होणार आहे. किंवा गुरु काय करतो तर तुमची सगळी कामं सरळ मार्गी लावतो, पण जेव्हा गुरु खूप जास्त चांगला होणार आहे तेव्हा त्या माणसाचं व्यवहार ज्ञान जाणार आहे. आत्ताच्या काळात व्यवहार ज्ञान खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना जर पुष्कराज घाला सांगितलं तर त्या व्यक्तीला आर्थिक नुकसान होणार आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यात जे विटॅमिन कमी आहे तेच वाढवायचं आहे. बरोबर आहे. तुमच्याकडे जर B12 खूप जास्त आणि तुम्हाला B12चं हे दिलं तर तुम्हाला त्रासच होणार आहे. बरोबर. मग त्याला मार्गदर्शनाचीच गरज आहे. माझं म्हणणं कुठलंही तुम्ही स्टोन घाला, तुम्ही ब्रेसलेट घाला, तुम्ही काय घालायचं ते घाला, फक्त आणि फक्त प्रत्येक गोष्टीसाठी योग्य त्या व्यक्तीकडनं कोणाकडनंही घ्या, मार्गदर्शन घ्या आणि मग ते घाला. सर आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की एका व्यक्तीच्या हातावरच्या रेषा बघून
त्याच्या फॅमिली मेंबर किंवा कुटुंबाबद्दल सुद्धा आपल्याला कळू शकतं का? नाही. ओके. आता याच्यात जसे प्रोज आहेत तसे कॉन्सही आहेत. तुम्ही कुंडली बघितल्यावर त्याची आई, त्याचे वडील, त्याचा भाऊ, त्याचं म्हणजे लग्न कुठल्या बाजूला होणार आहे किंवा असे सगळे प्रश्न बघता येतात. पण हातावरती ते नाही. हात हा तुमचा पर्सनलाइज्ड आहे, तेव्हा याच्यावर फक्त आणि फक्त तुमच्याच गोष्टी करणार आहेत, इतरांच्या नाही. ते तुमचंच अकाउंट आहे. Yes. हातावर कधी कधी बरेच तीळ असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर त्या तिळांचा काय अर्थ असतो? मॅडम, हातावरती तीळ हा वाईटच. ओके. कुठेही असू देत. त्याच्यात जन्मतः असलेले तीळ आहेत, ते त्रास हळूहळू आणि थोडे थोडे देतात. अच्छा. पण जे अचानक तीळ येतात ते सडन आणि खूप मेजर त्रास देतात, आणि ते स्पेसिफिकली ज्या हातावरती ज्या भागात येणार आहेत त्या भागाच्या ऑर्गनशी रिलेटेड त्रास देतात. ओके. म्हणजे गुरुवर आला तर डोक्याशी रिलेटेड काहीतरी देणार आहे, शनिवार आला तर पोटाशी रिलेटेड देणार आहे, रवीचा आला तर डोळे किंवा हृदयाशी रिलेटेड काहीतरी त्रास देणार आहे, आणि बुधच्या आला तर वाचा म्हणजे घशाशी रिलेटेड काहीतरी त्रास देणार आहे. अच्छा. शुक्र जर आला तर जे आपले हे आहेत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे त्याच्याशी रिलेटेड काही त्रास देणार आहेत. मंगळवार आला तर असं प्रत्येक ग्रहावरती जिथे तीळ येईल त्याच्याशी रिलेटेड तो त्रास देतो. अच्छा. पण मग म्हणजे जर समजा एखाद्या लहान मुलाला किंवा आधीपासून दिसतोय हातावरती तीळ, तर मग त्याला काही उपाय म्हणजे आरोग्य चांगलं राहावं यासाठी करता येतात? बेसिकली जन्मतः जे तीळ असतात ना, आता हे कसं माहिती का, तुम्हाला 1 किलो साखर मिळाली आणि ती तुम्हाला आयुष्यभर वापरायची. तुम्ही रोज थोडं थोडं खाल ना, आणि 1 किलो साखर मिळाली ती तुम्हाला आजच संपवायची, तुम्ही खूप जास्त सगळी एक खाल. तसं आहे, हे तीळ तुम्हाला आयुष्यभर आहे, म्हणजे तो त्रास तुम्हाला आयुष्यभर दिलेला आहे, तो थोडा थोडा होणार आहे, त्याचा फरक पण तुम्हाला पडणार नाहीये. आणि जेव्हा अचानक येतो की 1 किलो साखर तुमच्या ह्याच्यात आलेली आहे, आता ती कशी कुठं आलेली आहे तेवढं फक्त बघायचंय. तिळाचं जर उदाहरण द्यायचं झालं ना, तर माझ्याकडे मध्ये एक क्लायंट आले होते, वय त्यांचं साधारण 82 वगैरे वय होतं. म्हणजे 82व्या वर्षात हात दाखवायला का आले ते मला खरं तर कळलं नाही, पण ठीक आहे, म्हणजे आले ते, त्यांचा हात बघितला मी, त्यांच्या गुरुच्या बोटावरती तीळ होता. अच्छा. आणि त्यांच्या रवीच्या बोटाला पण प्रॉब्लेम होता. मी विचारलं या वर्षी हार्टशी रिलेटेड काही त्रास झालेत का? त्यांना हार्ट अटॅक आलाच होता, पण त्याच्यावर त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. बापरे. आणि लोक म्हणजे त्यांच्या घरची काळजी घेत होते त्यांच्या हार्टची. मी त्यांना सांगितलं हार्टची काळजी घ्यायची गरज नाही, तुम्हाला ब्रेन स्ट्रोक जो आला होता ना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण तिथं तो तीळ आलेला आहे. म्हणजे आपल्याला कशाची जास्त काळजी घ्यायची 2,000पैकी हे पण हातावरनं कळतं. बरोबर. त्यामुळे त्यांना सांगितलं की ब्रेनशी रिलेटेड त्रास हा त्यांना जास्त त्रास देणार आहे, त्याची काळजी घ्या, त्याच्यावर व्यवस्थित होईल ते. सो हातावरचा तीळ हा अचानक आलेला हा कायमच त्रास देतो. तो फक्त कुठे आहे आणि कशामुळे झालेला आहे तेवढं फक्त शोधावं लागतं. आणि महत्वाचं म्हणजे लोक विचारतात तो तीळ आम्ही काढू का, ऑपरेशन करू का? तीळ जात नाही, तुम्ही काही करा. अच्छा. बरोबर आहे, जे आहे ते भोगायचंच आहे. येस येस येस. हातावर कधी कधी काही खुणा पण असतात, म्हणजे एम आहे, कधी एक्स आहे, किंवा काही काही त्रिकोणाबद्दल पण सांगितलं जातं. तर मग या खुणांचा काय अर्थ असतो आणि काय स्पेशल ट्रीटमेंट मिळते त्या माणसाला? आता स्पेशल ट्रीटमेंट म्हणजे 2-3 गोष्टी आहेत. एक तर तुमच्या आयुष्यभरात म्हणतो बरं का, मी कुठलाही एक स्पेसिफिक पिरियड नाही म्हणते, आयुष्यभरात तुम्हाला कधीही पैसे कमी न पडणारा एक चिन्ह हातावरती, ते म्हणजे तुमचा हा जो अंगठा आहे त्या अंगठाचा जो सांधा आहे तिथं जर गव्हाच्या आकाराचा यव जर असेल. यव म्हणजे काय? गहू कसा असतो तसं चिन्ह. अच्छा. ते जर असेल तर तुम्हाला आयुष्यभर कधीही पैसे कमी पडणार नाहीत. ओके. म्हणजे तुमच्याकडे पैसे असतील नसतील, तुमच्या कामाला पैसे अरेंज होणार आणि तुमचं काम होणार. त्यामुळे हे चिन्ह असलेल्यांना मी सांगतो तुम्ही पैशाची चिंता कधीही करू नका. म्हणजे ते जे 2 रेषा आहेत त्या रेषांच्या बरोबर मध्ये. अच्छा आहे. मग याचाच फोटो आपण स्क्रीनवर दाखवूया. सो तसं जर असेल तर तुम्हाला आयुष्यभर पैशाची गरज पडणार नाही. ओके. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की अशा व्यक्ती ही म्हणजे ज्याच्या हातावरती यव आहे ती व्यक्ती लहान असताना त्याच्या आई वडिलांकडे भले का बाकी कोणासाठी पैसे नसतील, पण या व्यक्तीसाठी बरोबर पैसा अरेंज होतो आणि याची कामं होतात. मग ऍडमिशन असेल, शिक्षण असेल, काही असेल, याच्यासाठी बरोबर पैसा अरेंज होतो आणि कामं होतात. दुसरी गोष्ट, हातावरती बऱ्याच लोकांना ना इंट्युशन पॉवर खूप चांगली असते, घटना घडायच्या आधी जाणवते, किंवा अनोळखीकडे गेल्यानंतर तिथे आधी कधीतरी जाऊन आलोय असं वाटतं. दुसरी गोष्ट, घटना घडती अशीच्या अशी घटना आधी घडलीये असं जाणवतं. अशा लोकांच्या हातावर जर तुम्ही बघितलं तर ही आहे हृदय रेषा आणि ही आहे मस्तक रेषा. या रेषेच्या मधला जो पट्टा आहे त्याला म्हणतात मंगळ पठार. ओके. त्याच्यावरती खूप जास्त फुले असतात.
आणि अच्छा. त्या जेवढ्या जास्त फुल्या तेवढ्या जास्त इंट्युशन पॉवर चांगली. सगळ्या प्रेक्षकांनी चेक करावे, इथं फुल्या ज्यांना आहेत त्यांना हम्म. घटना घडायच्या आधी ते जाणवतं. कोणत्या हातावरची पाहायची, डाव्या उजव्या? दोन्ही दोन्ही. दोन्ही ओके. बघा. दुसरी गोष्ट आहे, हे गुरुचं बोट आहे, तर्जनी. तर्जन. येस. हा. याच्या खाली जर असं गोल असेल त्याला गुरुवलय म्हणतात. ओके. जेवढं ते पूर्ण असेल अशा लोकांनी कधीही चेक करायचं. त्यांचा ऍक्सिडेंट जरी झाला ना तरी शेजारच्याला लागेल, त्यांना लागणार नाही. हा, हे असं होतं बऱ्याचदा. हो हो बरं हो, का? खूप जणांचं होतं. म्हणजे बरेच जण म्हणतात मला काहीच लागलं नाही, शेजारच्याला लागलं, किंवा हो. म्हणतात शेजारच्याला काहीच लागलं नाही, मला मात्र एवढं लागलं. जे वाचलेले आहेत त्यांनी स्वतःचा हात चेक करावा. त्यांना इथं गुरुवलय किंवा हातावरती इथे चौकोन असतो. अच्छा. अशा लोकांना ऍक्सिडेंट होऊ देत, ते खूप आजारी पडू देत. मध्ये माझ्याकडे एक क्लायंट आला होता, कोकणातला क्लायंट आहे. त्याला कावीळ झाली होती आणि पोटात पाणी झालं होतं. बापरे. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा वाचणारच नाही. कोकणातनं त्याला इकडे संचेतीत आणलं, संचेतीतनं नंतर मंगेशकर मध्ये नेलं, सगळं नेलं. पण त्याच्या हातावरती खूप छान गुरुवरती चौकोन होता. चौकोन होता का गुरुवलय होतं. 1.5 महिना जवळपास तो माणूस याच्यात होता, दवाखान्यात होता. व्यवस्थितरित्या तो आजारी, म्हणजे व्यवस्थितरित्या तो बरा होऊन बाहेर पडला. आता मस्त आयुष्य जगतोय, काही झालं नाही त्याला. खर्च झाला का? खर्च होणार होता, खर्च भरपूर झाला, पण आज ती व्यक्ती छान आयुष्य जगतीये. म्हणजे गुरुकृपाच त्या व्यक्तीवर. गुरुकृपाच. म्हणजे माणूस, डॉक्टरांनी सांगितलं होतं हा वाचणार नाही. 1.5 महिना तो तिथे ऍडमिट होता आणि आज मस्त जगतोय. दुसरं आयुष्यच मिळालंय त्याला. आणि ते काय होतं तर गुरुवरती चौकोन किंवा गुरुवलय असतो. अच्छा. म्हणजे जे लोक आजारी पडलेले आहेत, खूप मोठ्या संकटात आहेत, अशा लोकांचा मी हात चेक करतो. गुरुवलय असेल तर सांगतो काही चिंता करू नका, काही होणार नाही. तो माणूस तिथेच रिलॅक्स. येस. सो ह्या गोष्टी खूप पटकन बघितल्या जातात आणि पटकन सापडतात पण. आता तिसरी गोष्ट, लोक म्हणतात एम असेल तर मिलेनियर होतात. हे पूर्णपणे धादांत खोटे. अच्छा. एम साईननी पैसा येत नाही. परत एक सांगतो, आयुष्यात पैसा हा कुठल्याही एका रेषेने येत नाही. त्यासाठी 3-4 गोष्टींचं कॉम्बिनेशन लागतं तर तो पैसा येतो आणि पैसा टिकतो. अच्छा. त्यामुळे हे काही सायन्स आहेत, त्याच्यावरनं हातावरनं चांगल्या गोष्टी बघितल्या जातात. आता काही वाईट जर आपण बघायच्या झाल्या तर ही जी आपली आयुष्य रेषा आहे त्याला जर आतमध्ये चौकोन असेल, ज्याच्या चौकोनाची एकच बाजू त्या आयुष्य रेषेला टच झालेली आहे, ओके, अशा व्यक्तीला त्या वर्षी तुरुंगवास होतोच होतो. बापरे. हा, मग कुठल्याही कारणासाठी असू देत. अच्छा. किंवा या आयुष्य रेषेला एक पॅरलल लाईन आहे आणि त्याला शिडीसारखं जर चिन्ह तयार झालंय, अशा वेळेस त्या माणसाच्या रिलेटेड, म्हणजे त्या माणसाच्या आयुष्यात कोर्टाशी रिलेटेड काहीतरी घटना घडतात. आता त्या वैवाहिक असू शकतात, जमिनीच्या संदर्भात असू शकतात, किंवा काहीतरी वादविवाद झाले त्याच्या संदर्भात असू शकतात. सो अशा गोष्टी हातावरनं खूप क्लिअर कळतात. आता तुम्ही सांगितलं गुरुवलय किंवा ज्या रेषेवरती चौकोन, फुली, हा, पण ते दोन्ही हातांवरती असायला म्हणजे लागतं की कुठल्या एका हातावर असला तरी तसा अनुभव येतो? आता मी मगाशी जसं सांगितलं तसं ऍक्टिव्ह हँडला 70% असतं आणि इनॅक्टिव्ह हँडला 30%. जर तुमच्या ऍक्टिव्ह हँड मध्ये आहे तर ते होणारच होणार, 100% होणार. 100% होणार. जर फक्त इनॅक्टिव्ह हँड वरती आहे तर ते होण्याचे चान्सेस आहेत. अच्छा. त्यामुळे हात दोन्ही बघावे लागतात, कुठल्या हातावरती आहे ते पण बघावं लागतं. आणि कसं असतं ना, बुडत्याला काडीचा आधार, तसं डाव्या हातावरती किंवा इनॅक्टिव्ह हँड वरती असेल तरी आपल्याला सांगता येतं की हे चान्सेस खूप जास्त आहेत. 30% म्हणजे त्यावेळेला खूप महत्वाचे असतात. खरंच. त्यामुळे दोन्ही हात चेक करतात. हा खूप सखोल अभ्यासाचा विषय आहे. येस येस येस. अगदी फक्त 4-5 रेषा माहित करून घेतल्या आणि त्यावरनं अंदाज. मी 2014 ते 2017 3 वर्ष मी शिकत होतो. हे असं नाहीये की गुगलवरती 5 मिनिटं बघितलं, किंवा आजकाल बरेच जण येतात, आधी गुगलवरती बघायचं, आता चॅट वरती विचारतात. चॅट जीपीटीला प्रश्न विचारतात आणि विचारतात आम्हाला चॅट जीपीटीने हे सांगितलं, तुमचं काय मत आहे? तुम्हाला चेक करायला येतं. चेक करायला येणाऱ्यांची संख्या तर खूप जास्त आहे. बरोबर. मग मी त्यांना सरळ सांगतो, मी हे शास्त्र जे आहे ते 3 वर्ष शिकलेलं आहे. चॅट जीपीटी हुशार आहे का? हो, पण चॅट जीपीटीला लोकांनीच तयार केलेलं आहे. त्याला जे काही इनपुट दिलेलं आहे ते लोकांनीच दिलेलं आहे. त्यामुळे ते चॅट जीपीटी सगळं सांगते, ते जर खरं मानायचं असेल तर त्याच्याप्रमाणे जगा, नाहीतर मग आम्ही सांगतोय ते उपाय करा. आणि अनुभव पण महत्वाचा आहे, जो चॅट जीपीटी कडे नाहीये. नाही, मी म्हणेन अनुभव नाहीये म्हणण्यापेक्षा त्याला ज्या व्यक्तीने बनवलेलं त्याचा अनुभव काय असेल आपल्याला माहित नाही. बरोबर. कारण शेवटी चॅट जीपीटी हे आपण जे इनपुट देऊ ते आउटपुट देतं. बरोबर. अनुभव या गोष्टींसाठी तर खूपच महत्वाचा. आमचे सर कायम सांगतात की, जकातदार सर म्हणून आहेत, ते मला कायम सांगताना म्हणायचे की प्रज्योत, हात बघणं किंवा ज्योतिष बघणं हे टेक्निक आहे, ते कोणाला येईल. ओके. पण कन्सल्टिंग हे टेक्निक वेगळंच आहे, ते सगळ्यांना नाही येणार. बरोबर.
त्याच्यात खूप मोठा अर्थ आहे. म्हणजे आयुष्यरेषा इथून इथे गेलेली याचा अर्थ असा होतो, तो सगळ्यांना कळेल, पण तो समोर जी व्यक्ती आलेली आहे तिला तो पटवून कसा द्यायचा किंवा त्याच्या आयुष्यात त्याचा अर्थ काय आहे हे सांगण्याचं गणितच वेगळं आहे. बरोबर. त्यामुळे ते सगळ्यांना नाही येणार. आणि त्यातनं समोरच्याची अडचण कशी सोडवायची, त्याला म्हणजे कसा मार्ग दाखवायचा. कारण जसं मी मगाशी म्हणलो की 2 तारीख लाखो लोकांची असेल, पण त्या माणसाच्या आयुष्यामध्ये 2 तारखेनी काय फरक पडलाय हे सांगता येणं गरजेचं आहे. बरोबर. पण आम्हाला सर कायम सांगायचं की हे टेक्निक सगळ्यांना येईल, तुम्ही काय शिका तर कन्सल्टेशन शिका. तुमचा इंटरेस्ट या क्षेत्राकडे किंवा या हस्तसामुद्रिक शास्त्राकडे तुम्ही कसे वळलात, कसे आकर्षित झालात? बेसिकली याची गोष्ट अशी की माझे वडील कुंडली बनवायचे, त्यांना प्रेडिक्शन वगैरे येत नव्हतं पण कुंडली बनवायचे. ओके. आणि त्याची पुस्तकं काही होती त्यांच्याकडे. असंच मी पुस्तकं वाचता वाचता थोडासा इंटरेस्ट तयार झाला. म्हणजे जकातदार सर इथे पुण्यात आहेत, त्यांनाच फलज्योतिष अभ्यास मंडळ म्हणून त्यांची संस्था आहे, त्यांना मी फोन केला की मला हे शिकायचंय. त्यांच्या ऑफिसमधनं मला असा रिप्लाय आला की आता कुंडलीचे बॅचेस ऑलरेडी चालू झालेले आहेत, तुम्हाला पामिस्ट्री शिकायचं असेल तर क्लासेस चालू होणार आहेत. म्हटलं चल हे शिकून बघूया. म्हणून मी खरं तर शिकलो. बाय ऍक्सिडेंट मी याच्यात आलेलो. मी शिकायला गेलो होतो कुंडली, पण कुंडलीपेक्षा जास्त मला याच्यात इंटरेस्ट आला. याच्यातले अनुभव खूप चांगले मिळाले, लोकांना याचा अनुभव चांगला आला, म्हणून मग आता हेच कंटिन्यू केलंय. बरोबर. तुमच्याकडे येणाऱ्या क्लायंटचा अनुभव या बाबतीतला कसा असतो? खूप चांगला असतो. म्हणजे फीडबॅक जो आपल्याला मिळतात, आता मी 2017 पासून करतोय, आज आहे 2026. गेले 9 वर्ष मी अनेक क्लायंट बघितले, जवळपास हजारो क्लायंट आतापर्यंत माझे झाले असतील. आणि निगेटिव्ह फीडबॅक नाही म्हणणार नाही मी, पण खूप कमी आले. आणि महत्वाचं कसं होतं ना, माझ्याकडे जेव्हा येतात तेव्हा एक माणूस पहिल्यांदा येतो, त्याच्यानंतर तो त्याच्या घरच्यांना आणतो, आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत निर्णय घेताना, आता मी इथे आलोय, येताना पण मी भोसरीत एक वास्तू चेक करून आलोय. त्यांनी सांगितलं सर आम्हाला वास्तू घ्यायची, आम्हाला तुमच्याकडनं चेक करायची. मी ते फॅमिली ज्योतिष सारखं, जसं फॅमिली डॉक्टर असतात ना तसं फॅमिली ज्योतिष होऊन जातं. त्यांना घर घ्यायचंय, गाडी घ्यायची, त्यांना व्यवसाय चालू करायचा, काही असो. पहिला मेसेज मला येतो, कारण बऱ्याचदा असं होतं की ओळखीच्यातला समजा त्या ओळखीच्या सर्कल मधला असेल आणि त्याच्या आयुष्यात काही घडणार असेल तर त्याच्या नातेवाईकांच्या आधी मला माहित असतं, आणि मग ते मला भेटून म्हणतात तुला माहितच असेल पण त्याचं लग्न ठरलेलं आहे. बरोबर. अशा गोष्टी खूप जास्त होतात. सर आता एक असा प्रश्न की तुम्ही इतक्या जणांचे हात पाहिलेत, तर असा कुठला वेगळा हात बघण्यात आला का, किंवा काही असं त्याच्यामध्ये काही विशेष होतं, वेगळं होतं? विशेष म्हणण्यापेक्षा नाही, एक 2019-20 पासून मी थोडेसे काही ऑब्झर्वेशन, म्हणजे पहिला जो माझा काळ गेला तो शिकण्यात गेला. बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा हात ऑब्झर्व करायचो तेव्हा मला काही पॅटर्न हातावरती दिसायला लागले. म्हणजे आत्ता जी मी गोष्ट सांगणार ती कुठल्याच पुस्तकात अजूनही लिहिलेली नाहीये, ते माझ्या अनुभवावरनं मला कळलेली आहे. जसं की पितृदोष, हातावरती पितृदोष खूप चांगल्या पद्धतीने कळतो, आणि हे कुठेही अजून लिखित नाहीये बरं का, हे मी माझ्या अनुभवातनं सांगितलेलं आहे. आणि आता ह्याच्यात कसं आहे, पितृदोष म्हणजे काय तर त्या व्यक्तीच्या, मी जेव्हा चेक करतो पितृदोष, मी त्याच्या पणजोबांपासून सगळं चेक करतो. त्याच्या पणजोबांपासून आतापर्यंत त्यांच्या घरामध्ये एखादा अपमृत्यू झालेला असतो, त्याच्यानंतर त्याच्या वडिलांची पिढी, त्यांची पिढी, आणि जर वयस्कर असेल तर त्यांच्या खालची पिढी, या 3 पिढ्यांमध्ये विवाह किंवा संततीमध्ये अडचणी असतात. म्हणजे काय तर विवाह न होणं, उशिरा होणं, न टिकणं, संतती न होणं, उशिरा होणं, झाल्यास काहीतरी प्रॉब्लेम असणं. या अडचणी जर घरात जी काही लोक आहेत त्याच्यापैकी 80% लोकांना असेल तर आणि तरच तो पितृदोष, आणि त्याची लाईन हातावरती खूप क्लिअर कळते. पितृदोषाची लाईन हातावर कळते? येस, खूप क्लिअर कळते. अच्छा. आणि मी तेच सांगतो की हा पॅटर्न मला हळूहळू जो लक्षात आला तो आतापर्यंत कुठल्याही पुस्तकात नाहीये. सो हे जेव्हा मी बघितलं तेव्हा त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठीचे उपाय पण खूप सोपे आहेत. महत्वाचं म्हणजे मी काय म्हणतो, तुम्हाला पितृदोष आहे का हे नाही, तर हे तुम्ही घरच्या घरी चेक करू शकता, त्याच्यासाठी तुम्हाला कोणाकडेही जायचं गरज नाही. जसं मी आता सांगितलं, तुमच्या आजोबांची पिढी चेक करा, तुमच्या वडिलांची पिढी चेक करा, तुमची पिढी चेक करा. याच्यात म्हणजे वडील, काका किंवा चुलते आणि आत्या, माझे सख्खे भावंड, चुलत भावंड आणि आत्ते भावंड, यांची नावं लिहून काढा. त्याच्यापैकी किती जणांना विवाह आणि संततीमध्ये अडचणी आहेत बघा. अच्छा. जर 60 ते 70% जास्त लोकांना अडचणी असतील तर तुम्हाला पितृदोष आहे. याचं कारण असं अजून एक असतं की त्यांची वडिलोपार्जित जमीन असते. वडिलोपार्जित जमिनीमध्ये एखादं देऊळ असतं, मंदिर असतं, समाधी असतं, आणि त्या
समाधी मंदिराचं व्यवस्थित केलं जात नाही आणि ते दोष बऱ्याचदा यांना लागतात. बरोबर. आता बऱ्याचदा असं होतं की आता कुलदेवता आणि याच्यात काय फरक आहे. बरोबर. तर कुलदेवता ही त्या कुळासाठी अख्ख्या, त्याच्यानंतर ग्रामदेवता ही त्या गावातल्या लोकांच्या रक्षणासाठी आहे आणि जे शेतावरचं मंदिर असतं ते माझ्या स्वतःच्या घराण्याच्या रक्षणासाठी आहे. अच्छा, बरोबर. फार मोठा फरक आहे या सगळ्यात. खूप जास्त. कुलदेवता ही अख्ख्या कुळाची, ग्रामदेवता अख्ख्या गावातल्यांची आणि शेतावरचे देव हा पर्सनल माझा देव आहे. आणि जर तुमचं त्याच्याकडे दुर्लक्ष होत असेल तर तो त्रास तुम्हाला होणार आहे. बरोबर. मग त्याच्यावरती साधे सोपे उपाय असतात. उपाय काय? तुम्हाला जर तुमच्या जागेतलं जे देऊळ आहे ते जर माहीत असेल तर त्याला दर पौर्णिमेला जायचंय. बऱ्याचदा असं जमीन विकून टाकलीये किंवा वाटणीत गेली, आम्ही तिथं जाऊ शकत नाही, असे जर प्रॉब्लेम असतील तर मी म्हणतो ग्रामदेवतेला दर रविवारी जा. अच्छा. उपाय आहेत, साधे सोपे, फक्त ते करणं गरजेचं आहे. उपाय काय काय? तर दर रविवारी ग्रामदेवतेला जायचे. शक्यतो ग्रामदेवता काय असते तर भैरवनाथ असतो, खंडोबा असतो किंवा म्हसोबा असतो. ह्या 3 ठिकाणी, कारण यांचं कामच आहे तिथल्या गावातल्या वेशीतल्या लोकांचं रक्षण करणं. बरोबर. मग रविवारी जाऊन फक्त सांगायचं बाबा माझं रक्षण कर, मला माझी जी काय आमच्या शेतातली देव आहे ते आम्हाला माहित नाही, सापडत नाही, आता तूच आमचं रक्षण कर. बरोबर. त्याच्यानंतर काय करायचंय तर गाईला आठवड्यातनं एकदा हिरवा चारा द्यायचा आहे. हिरवा चारा म्हणजे काय तर पालक, मेथीची गड्डी पण तुम्ही देऊ शकता आणि भटक्या कुत्र्यांना खायला द्यायचे. एवढे 3 उपाय करायचे, तुमच्या पितृदोषाचा हळूहळू त्रास कमी होतील. आता बऱ्याचदा लोक म्हणतात आम्ही त्रिपिंडी केलेली आहे, आम्ही नारायण नागबळी केलंय. माझं म्हणणं असं असतं, तुम्हाला जर थायरॉइडचा त्रास आहे, तुम्ही आयुष्यात एकदाच इंजेक्शन घ्याल का रोज थायरॉइडची गोळी खाल? बरोबर. रोज थायरॉइडची गोळी खाल ना. मग हा त्रास पण तुम्हाला आयुष्यभर आहे, मग तुम्ही आयुष्यात एकदाच पूजा करून कसं होईल? बरोबर. त्यामुळे आयुष्यात एकदा पूजा करतायत ते ठीक आहे, ते बूस्टर आहे, पण रोजचे उपाय तुम्हाला करायचेच आहेत. हे रोजचे उपाय करणं गरजेचं आहे. आणि हे उपाय तुम्ही जे सांगताय ते मुख्य प्राण्यांचं पोट भरणार आहेत, साधे सोपे उपाय आहेत. बरोबर. त्यामुळे तेवढे केलं तरी तुमचा त्रास कमी होतो. बरोबर. सर, एक सॅम्पल हात मी तुम्हाला दिलाय आता, तर त्या हाताबद्दल परीक्षा माझी, तुमची परीक्षा टेस्ट घेऊया आपण थोडीशी. राईट, चालेल. आता हा जो हात दिलेला आहे या व्यक्तीची गुरुचं बोट वाकडे. गुरुचं बोट वाकडे म्हणजे काय तर या व्यक्तीवरती खोटे आरोप होणार, कामं अडकणार किंवा आर्थिक फसवणूक होणार. या व्यक्तीने कोणालाही कधी पैसे द्यायचे नाहीत, पैसे दिले की विसरून द्यायचे, येणार नाहीत. बरोबर. दुसरी गोष्ट, याचं कुठलंही काम पहिल्या झटक्यात पूर्णच होणार नाही, काम अडकतच होणार. याची होतंय असं 100%. दुसरी गोष्ट, याचं शनीचं बोट वाकडे. शनीचं बोट वाकडं असलं की मगाशी मी जसं सांगितलं की पोटाचे आजार होणार आणि पैशाचं साठवणूक होणारच नाही यांच्याकडे. पैसा येईल बरोबर पण टिकणार नाही. तिसरी गोष्ट, या व्यक्तीचं वय काय? साधारण 40 मिड एज आहे. 35व्या वर्षी या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये इन्कम सोर्स मध्ये बदल झालेला आहे. 32व्या वर्षी मोठा काहीतरी खर्च झालेला दिसतोय, मग तो घरासाठी असेल किंवा काही असेल. बरोबर. आणि 35 पासून या माणसाच्या हातामध्ये पैसा येतोय पण पैसा टिकत नाहीये. तुम्ही असे एक एक मुद्दे सांगताय, मला 100% ते पटतायत, कारण त्या व्यक्तीला मी ओळखते. अशा या गोष्टी हातावरनं सांगता येतात आपल्याला. अगदीच बरोबर आहे. म्हणजे एकदम तंतोतंत की 32 इयरला घरासाठी मोठा खर्च झाला. अगदी बरोबर मुद्दे तुम्ही सांगितले. तर खरंच खूप सुंदर शास्त्र आहे हे, याचा अनुभव मी आत्ताच घेतला. प्रेक्षकांना सुद्धा मी सांगू इच्छिते की जर तुम्हाला सुद्धा असा सुंदर अनुभव घ्यायचा असेल आणि तुमच्या आयुष्यातल्या समस्या सोडवायच्या असतील तर तुम्ही प्रद्योत सरांना नक्की संपर्क करा. सरांचे डिटेल्स तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवरती सुद्धा दिसतील. तर तुमच्या मनातल्या शंका, तुमच्या आयुष्यातल्या अडचणी सरांकडे तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता. सर, तुम्ही आज आलात आणि एवढं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. पॉडकास्ट शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.